इतिहास पेपर क्रमांक 8 मधील प्रकरण पहिले मुघलकालीन भारतीय इतिहासाची साधने यातील वाङ्मयीन साधनांबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. वाङ्मयीन साधनांमध्ये तुर्की, फारसी, अरबी, संस्कृत, राजस्थानी, हिंदी, मराठी इत्यादी भाषांमधील साधनांचा समावेश वाङ्मयीन साधनांमध्ये होतो. वाङ्मयीन साधनांमधील सर्वात प्रथम फारसी किंवा तुर्की भाषेतील साधनांचा अभ्यास आपण करूयात. आता वास्तविक पाहता फारसी, तुर्की किंवा अरबी या परकीय आक्रमकांच्या भाषा आहेत. परंतु परकीय आक्रमकांनी इथं आक्रमण केल्यानंतर जेव्हा इथं सत्ता स्थापन केली तेव्हा त्यांनी इथला राज्यकारभार त्यांच्या भाषेमधून करायला सुरुवात केली आणि त्यामुळं प्रशासकीय सर्व कागदपत्र या भाषांमध्येच तयार केली गेली. उत्तरेतील मोगलांची सत्ता असेल किंवा दक्षिण भारतातील इतर मुस्लिम सत्ता असतील यांची सर्व कागदपत्र ही तुर्की, फारसी किंवा अरबी भाषांमधील आहेत. मुघल दरबारातील मुघल भारत हा आपला पेपर नंबर 8 आहे. यातील मुघल दरबाराची माहिती देणारी फारसी भाषेतील किंवा तुर्की भाषेतील साधने आज आपल्याला अभ्यासायची आहेत. तर यामध्ये सर्वप्रथम साधन आहे ते म्हणजे बाबरनामा. बाबरनामा हा खुद्द स्वतः बाबराने लिहिला. बाबर हा दिल्लीच्या मुघल गादीचा संस्थापक होता. बाबराने लिहिलेलं हे स्वतःचं आत्मचरित्र आहे. याला तुझुके बाबरी असं सुद्धा म्हणतात. बाबराने अतिशय अल्प काळ भारतामध्ये सत्ता केली. बाबरानंतर हुमायून सत्तेवरती आला. बाबराचा मुलगा हुमायून हा सत्ताधीश आला. बाबर हा अल्पायुष्यी ठरल्यामुळं फार काळ तो दिल्लीच्या गादीवरती राहू शकला नाही. बाबराने लिहिलेला बाबरनामा मात्र मुघल सत्तेच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त असं साधन आहे. तुर्की भाषेत लिहिलेलं हे जे साधन आहे याच्यामध्ये बाबराने त्या काळातील भारतातील भौगोलिक परिस्थिती, त्या काळामध्ये भारतामध्ये उत्पादित होणारी विविध पिकं, विविध फळं यांची माहिती त्याने याच्यामध्ये दिलेली आहे. भारतातील हवामान कसं होतं याबद्दलची चर्चा तो त्याच्या आत्मचरित्रामध्ये करतो. त्याने असं म्हटलेलं आहे की त्याच्या या आत्मचरित्रात की त्याच्या देशातील फळांपेक्षा किंवा त्याच्या देशातील ज्या काही वस्तू आहेत त्याच्यापेक्षा भारतात मिळणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत किंवा फळं आहेत ती कमी दर्जाची आहेत असं तो म्हणतो. परंतु इथले लोक किंवा इथल्या लोकांची माहिती देत असताना सुद्धा तो अतिशय सविस्तरपणे त्यांची माहिती देतो. इथली घरं असतील या सगळ्यांची माहिती त्याने या ग्रंथामध्ये दिलेली आहे. म्हणजे एकंदर ह्या ग्रंथाचा अभ्यास करताना असं लक्षात येतं की तो त्याच्या देशातील घरे, त्याच्या देशातील हवामान, त्याच्या देशातील नैसर्गिक परिस्थिती, त्याच्या देशात उत्पादित होणाऱ्या ज्या काही विविध वस्तू असतील, पिकं असतील, त्याच्या देशातील लोक असतील, त्यांचं राहणीमान असेल, या सगळ्यांची तुलना तो भारतातील प्रत्येक गोष्टीसोबतच करतो. त्याच्यामध्ये भारतामध्ये उत्तम दर्जाचे घोडे नव्हते, त्याच्यामध्ये भारतीय लोक सुंदर नव्हते किंवा भारतीयांची घरं हवेशीर नव्हती किंवा भारतातली फळं वगैरे ही त्याच्या देशातल्या फळांपेक्षा कमी प्रकारची आहेत. अशा प्रकारचं नोंदी तो त्या या ग्रंथामध्ये करतो. इथलं सामाजिक जीवन, आर्थिक जीवन, धार्मिक जीवनाबद्दलची माहिती सुद्धा तो त्याच्या या ग्रंथामध्ये देतो. एकंदरीत त्याचा हा जो बाबरनामा आहे त्याचं हे जे आत्मचरित्र आहे ते भारतीय जीवनाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे. काही वेळेला तो तुलनात्मक दृष्टीने इथली माहिती देत असताना साहजिकच परकीय आक्रमक असल्यामुळे म्हणा किंवा कदाचित त्याच्या देशाची तुलना तो आपल्या देशातल्या भारतातल्या सगळ्या गोष्टींसोबत करत असल्यामुळे त्याने प्रत्येकच बाबतीत भारतीय गोष्टींना दुय्यम लेखण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु तरीही बाबरनामा हे बाबराची मोहीम किंवा त्या काळचं भारतीय जीवन जे आहे त्याचा एक अभ्यास करण्यासाठी एक महत्त्वाचं असं साधन बाबरनामा आहे. याच्यानंतर पुढचं साधन आहे ते म्हणजे हुमायून नामा.
बाबराचा मुलगा हुमायून याच्या आयुष्यावरती लिहिलेला हा हुमायून नामा. हुमायून नामा हुमायूनची बहीण गुलशन किंवा गुलबदन बेगम हिने हा हुमायून नामा लिहिलेला आहे. हुमायूनच्या आयुष्यातील अडचणी, शेरशाह सुरीसोबत हुमायूनचा झालेला संघर्ष, हुमायूनच्या भावांसोबत हुमायूनचा झालेला संघर्ष याची माहिती या हुमायून नामामध्ये मिळते. यानंतर पुढचा आहे तो म्हणजे अकबरनामा. अकबरनामा हा अबुल फजल याने लिहिलेला आहे. 3 खंडांमध्ये अकबरनाम्याचं लिखाण झालेलं आहे. पहिल्या खंडामध्ये तैमूरलंग पासून तर हुमायून पर्यंतची माहिती आपल्याला अकबरनाम्यामध्ये मिळते. दुसऱ्या खंडामध्ये अकबराची संपूर्ण माहिती आहे. तिसऱ्या खंडाला ऐन ए अकबरी असं म्हटलं जातं. म्हणजे तैमूरलंगापासून तर अकबरापर्यंतची सर्व माहिती या ग्रंथामध्ये आपल्याला मिळते. या ग्रंथामध्ये सुद्धा त्या काळचं सामाजिक, आर्थिक, धार्मिक किंवा प्रशासकीय जीवन आपल्याला अभ्यासता येतं. याच्यानंतर आहे तो म्हणजे तुझुक ए जहांगीरी. तुझुक ए जहांगीरी हा स्वतः जहांगीराने लिहिलेला आहे. जहांगीराचं हे आत्मचरित्र आहे. जहांगीर अकबराचा मुलगा जहांगीर उर्फ सलीम याने लिहिलेलं हे स्वतःचं आत्मचरित्र आहे. त्याच्या काळातली सर्व माहिती या ग्रंथामध्ये उपलब्ध होते. यानंतरचा आहे तो म्हणजे पादशाह नामा किंवा पादशाह नामा. पादशाह नामा या नावाचा ग्रंथ 3 वेगवेगळ्या लेखकांनी स्वतंत्रपणे लिहिलेला आहे. कुजविनी, दुसरा लेखक आहे लाहोरी आणि तिसरा लेखक आहे महम्मद वारिस. यापैकी पादशहानामा अबुल हमीद याने लिहिलेला जो पादशहानामा आहे त्याच्यामध्ये त्या काळातील जे काही दफ्तर म्हणजे त्या काळातील जो काही प्रशासकीय सगळा कारभार आहे, पत्रव्यवहार आहे, त्याचा आधार घेऊन पादशहानाम्याचं लिखाण केलं गेलेलं आहे. शहाजहानच्या काळापर्यंतची माहिती या पादशहानामामध्ये आपल्याला उपलब्ध होते. शहाजहानच्या काळाला सुवर्णयुग असं म्हटलं जातं, कारण त्याच्या काळामध्ये बरंचसं बांधकाम भारतामध्ये झालं. जसं की ताजमहाल हा त्याच्या काळात बांधला गेला आणि ते एक जागतिक आश्चर्य आहे. बांधकामांच्या बाबतीतला हा अतिशय मोठा किंवा सुवर्ण काळ असा आहे. या काळामध्ये मुघल भारत हा अतिशय वैभव संपन्न असा होता. म्हणजे मुघलांचं राज्य हे वैभवाच्या शिखरावरती होतं आणि त्यामुळं याला शहाजहानचं सुवर्णयुग असं म्हटलं जातं. यानंतर आहे तो म्हणजे मासिरे आलमगिरी. मासिरे आलमगिरी हा ग्रंथ जो लिहिला तो साकी मुस्तेद खान याने लिहिला आणि साकी मुस्तेद खान हा औरंगजेबाच्या आयुष्याचा साक्षीदार आहे. म्हणजे औरंगजेबाच्या सोबत तो बराच काळ राहिला होता आणि त्याने औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच्या 2 वर्षाच्या काळात म्हणजे 1707ला औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर पुढील 2 वर्षाच्या काळात साकी मुस्तेद खानाने मासिरे आलमगिरी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि मासिरे आलमगिरीमध्ये त्याने औरंगजेबाच्या आयुष्यातील संपूर्ण माहिती दिलेली आहे. मासिरे आलमगिरी या ग्रंथात साकी मुस्तेद खान औरंगजेबाच्या विजयाबद्दल सविस्तर चर्चा करतो, परंतु औरंगजेबाच्या जे काही पराभव असतील, औरंगजेबाच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी असतील किंवा ज्या काही अशा घटना आहेत की ज्यावेळेस औरंगजेब फारसा यशस्वी होऊ शकलेला नाही, अशा घटनांचं मात्र तो अतिशय त्रोटकपणे वर्णन या ग्रंथामध्ये करतो. या ग्रंथामध्ये आपल्याला बऱ्याचसा औरंगजेबाचा आणि मराठ्यांचा जो काही संबंध आलेला आहे तो अभ्यासता येतो. जदुनाथ सरकारांनी हा ग्रंथ इंग्रजीमध्ये भाषांतरित केला, तर सेतुमाधवराव पगडी यांनी हा ग्रंथ मराठीमध्ये भाषांतरित केलेला आहे. यानंतर तारीख ए खाफी खान हे एक मुघल सत्तेच्या अभ्यासाचं साधन आहे. हा ग्रंथ जो लिहिलेला आहे तो खाफी खानाने लिहिलेला आहे. खाफी खान हा औरंगजेबाच्या दरबारातील लष्करी अधिकारी होता आणि याच्यामध्ये त्याने औरंगजेबाच्या मोहिमांबद्दलची, लष्करी मोहिमांबद्दलची माहिती दिलेली आहे. खाफी खानाने संभाजीराजांचा आणि औरंगजेबाचा संघर्ष, त्याचबरोबर संभाजीराजांच्या मृत्यू पश्चात संताजी आणि धनाजी यांनी स्वराज्याचं जे रक्षण केलं,
औरंगजेबाबद्दल जो यशस्वी लढा दिला त्याची सुद्धा माहिती खाफी खानाने याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे मराठ्यांच्या पराक्रमाचं वर्णन अतिशय समर्पक अशा शब्दात खाफी खानाने तारीख ए खाफी खान या ग्रंथामध्ये केलेला आहे. आणि औरंगजेबाच्या लष्करातील हा एक अधिकारी असल्यामुळं त्यानं लिहिलेला हा जो ग्रंथ आहे तो समकालीन असा असल्यामुळं त्यातील नोंदी या अभ्यासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. यानंतरचा मुघल भारताची माहिती देणारा पुढचा महत्त्वाचा ग्रंथ आहे तो म्हणजे तारीख ए दिलखुशा. भीमसेन सक्सेना यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि तेही औरंगजेबाच्या दरबारातील लेखक म्हणजे औरंगजेबाच्या दरबारातील एक अधिकारी होते किंवा लेखक होते. आणि यामध्ये त्यांनी शिवाजी राजांचा, ताराबाई साहेबांचा भरपूर इतिहास या तारीख ए दिलखुशामध्ये दिलेला आहे. म्हणजे मराठी सत्तेचा, मराठी शाहीचा, स्वराज्याचा अभ्यास करण्यासाठी असं हे एक उपयुक्त साधन आहे. यानंतरचा पुढचा ग्रंथ आहे तो म्हणजे फुतुहाते आलमगिरी. हा ग्रंथ ईश्वरदास नागर यांनी लिहिलेला आहे. हे सुद्धा औरंगजेबाच्या दरबारातील एक लेखक आहेत किंवा न्यायाधीश होते. औरंगजेबाच्या दरबारात ते कारकुनाचं सुद्धा काम करत होते. मुख्य न्यायाधीशाच्या कारकुनाचं काम त्यांनी या दरबारामध्ये केलेलं होतं. आणि ईश्वरदास नागर यांनी त्या काळचे जे न्यायालयीन कामकाज होतं त्याची माहिती याच्यामध्ये ईश्वरदास नागर यांनी दिलेली आहे. त्यामुळे औरंगजेबाच्या दरबारातील न्याय प्रशासन कसं चालायचं याची माहिती आपल्याला फुतुहाते आलमगिरी या ईश्वरदास नागरांच्या ग्रंथामध्ये मिळते. यानंतर बुसातीन उस सलातीन हा एक ग्रंथ आहे. याच्यामध्ये अझुबैरी नावाच्या लेखकाने विजापूरच्या आदिलशाहीची आणि मोगलांची बरीचशी माहिती किंवा बराचसा इतिहास या ग्रंथामध्ये दिलेला आहे. ग खरे किंवा वासी बेंद्रे यांनी या ग्रंथाचे अनुवाद केलेले आहेत. यानंतर खुतुते शिवाजी हा एक ग्रंथ मुघल दरबाराची ऐतिहासिक माहिती देण्यासाठी उपयुक्त आहे. याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पत्राचा संघर्ष आहे. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेली जी पत्र होती याचा संग्रह या ग्रंथामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळतो. औरंगजेब बादशहाने गैर मुस्लिम प्रजेवरती म्हणजे हिंदू प्रजेवरती लावलेला जो जिजिया कर आहे या कराच्या विरोधात शिवाजी महाराजांनी जे पत्र औरंगजेबाला लिहिलं होतं ते सुद्धा पत्र या खुतुते शिवाजी या पत्रसंग्रहामध्ये आहे. जदुनाथ सरकार आणि सेतू माधवराव पगडी यांनी या ग्रंथाचा अनुवाद केलेला आहे. यानंतरचं आणखीन एक मुघल भारताचं महत्त्वाचं साधन आहे ते म्हणजे हफ्त अंजुमन. हफ्त अंजुमन याच्यामध्ये मिर्झा राजे जयसिंगांच्या पत्रांचा संग्रह आहे. उदयनराजे यांनी हा संग्रह किंवा हा ग्रंथ लिहिलेला आहे. मिर्झा राजे जयसिंग हा औरंगजेबाच्या दरबारातील एक राजपूत सरदार आणि याला औरंगजेबाने शिवाजीराजांच्या विरोधात दक्षिण भारताच्या मोहिमेवरती पाठवलं होतं आणि मिर्झा राजे जयसिंगांमुळेच शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला होता. मिर्झा राजे जयसिंगांमुळेच शिवाजी महाराजांना आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला जावं लागलं होतं. तर या मिर्झा राजे जयसिंगांच्या पत्रांचा संग्रह आपल्याला हफ्त अंजुमन या ग्रंथामध्ये अभ्यासायला मिळतो. यानंतर लुत्फुल्ला खानाची पत्रे हा सुद्धा एक महत्त्वाचा संग्रह मुघल भारताच्या अभ्यासासाठी उपयुक्त आहे. याच्यामध्ये औरंगजेबाच्या कालखंडातील बरेचसे दस्तऐवज आपल्याला अभ्यासायला मिळतात. त्याचबरोबर अखबारात हे औरंगजेब दरबाराचं किंवा मुघल दरबाराची माहिती देणारं एक महत्त्वाचं साधन आहे. अखबारात म्हणजे दैनंदिन घडामोडी ज्या मुघल दरबारामधल्या दैनंदिन घडामोडी होत्या त्या घडामोडी याच्यामध्ये नोंदवल्या जायच्या आणि त्यामुळं त्या काळातील हे अतिशय महत्त्वाचं साधन आहे मुघल दरबाराचा अभ्यास करण्यासाठी. अशा पद्धतीनं मुघल दरबाराचा अभ्यास करण्यासाठी ही फारशी किंवा तुर्की भाषेतील महत्त्वाची साधने आहेत. यानंतर मराठी भाषेतील साधनांचा विचार आपल्याला करायचा आहे. मुघल दरबाराचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेली अशी ही मराठी भाषेतील साधने आपल्याला अभ्यासायची आहेत.
यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे बखर हा प्रकार. बखर हे वाङ्मयाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. बखर याचा अर्थ राजवाडेंनी असा सांगितलेला आहे, बक म्हणजे बोलणे किंवा खबरा, अशा पद्धतीनं बखर याचा अर्थ आहे. म्हणजे खबरा ज्याच्यामध्ये आहेत, बातम्या ज्याच्यामध्ये आहेत किंवा बोलणं किंवा वाङ्मय ज्याच्यामध्ये आहे ते म्हणजे बखर. अशा पद्धतीनं बखरींचं वर्णन किंवा बखर या शब्दाचा अर्थ दिला जातो. वाङ्मयाच्या दृष्टीनं बखरी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, परंतु बखरींमधलं जे काही इतिहास लेखन आहे ते सर्वच मान्य करता येईल असं म्हणता येत नाही. कारण काही वेळेस आपल्या राजाबद्दलची अतिशयोक्ती सुद्धा या वाङ्मयीन लेखनाच्या माध्यमातून केलेली असू शकते. परंतु काही बखरी मात्र समकालीन आहेत आणि त्या अस्सल कागदपत्रांचा आधार घेऊन लिहिलेल्या आहेत, त्यामुळे त्या महत्त्वाच्या आणि अभ्यासपूर्ण अशा आहेत. बखरींचे विविध प्रकार आहेत, जसं की चरित्रात्मक बखर, आत्मचरित्रात्मक बखर, युद्धवर्णनात्मक बखर, प्रसंग वर्णनात्मक बखर, वंश वर्णनात्मक बखर किंवा सांप्रदायिक बखर, अशा पद्धतीनं बखरींचे प्रकार आहेत. तर मुघल अभ्यासासाठी किंवा मराठी दरबाराच्या अभ्यासासाठी आपल्याला काही महत्त्वपूर्ण बखरींचा विचार इथं करायचा आहे. याच्यामध्ये पहिली आहे ती म्हणजे सभासद बखर. कृष्णाजी अनंत सभासद यांनी सभासद बखर लिहिलेली आहे. सभासद ही त्यांना मिळालेली उपाधी आहे. त्यांचं मूळ आडनाव आहे ते म्हणजे हिरे पारखी. शिवाजी महाराजांपासून तर राजाराम महाराजांपर्यंतचा इतिहास आपल्याला या बखरीमध्ये अभ्यासता येतो. एकूण 14 प्रकरणामध्ये या बखरीचं विभाजन केलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासूनचा भोसले घराण्याचा वृत्तांत, शहाजी राजांची माहिती आणि त्याचबरोबर पुढे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेले प्रयत्न, स्वराज्य स्थापन शिवाजी महाराजांनी करत असताना जे जे काही पराक्रम केले, ज्या काही घटना किंवा जे काही संघर्ष शिवाजी महाराजांना करावे लागले, याचं सविस्तर वर्णन या 14 प्रकरणांमध्ये आपल्याला अभ्यासता येतं. याच्यामध्ये मग शिवाजी महाराजांचा आणि मोगलांचा संघर्ष, शिवाजी महाराजांचा आणि आदिलशाहीचा संघर्ष आपल्याला अभ्यासता येतो. त्याचबरोबर पुढे राजाराम महाराजांचाही अभ्यास आपल्याला या बखरींच्या माध्यमातून करता येतो. तसेच शिवपूर्व काळातील 39 किल्ले, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी पश्चिम महाराष्ट्रात बांधलेले 108 किल्ले, कोकणात बांधलेले 41 किल्ले आणि कर्नाटकातील 79 किल्ले, अशा प्रकारे किल्ल्यांची माहिती सुद्धा या सभासद बखरीमध्ये आपल्याला अभ्यासता येते. म्हणजे शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्मिती, शिवाजी महाराजांचं प्रशासन, शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले, या सर्वांची सविस्तर माहिती आपल्याला या सभासद बखरीमध्ये मिळते. सभासद बखरीचा लेखक जो आहे कृष्णाजी अनंत सभासद, हा थोडाफार भावुक होतो आणि तो असं म्हणतो की जो कोणी या सभासद बखरीचं वाचन करेल किंवा सभासद बखरीचा अभ्यास करेल त्याला त्याचं फळ निश्चितच मिळेल, असं हा कृष्णाजी अनंत सभासद म्हणतो. एकंदरीत कृष्णाजी अनंत सभासदांची सभासद बखर ही अतिशय महत्त्वाची असं अभ्यासपूर्ण साधन आहे. यानंतरचं साधन आहे मराठी दरबारातील ते म्हणजे आज्ञापत्र. रामचंद्रपंत अमात्य यांनी आज्ञापत्राचं लेखन केलेलं आहे. आज्ञापत्रामध्ये शिवाजी महाराजांपासून तर ताराबाईंचा कालखंड आपल्याला अभ्यासायला मिळतो. रामचंद्रपंत अमात्यांना राजाराम महाराजांनी हुकूमत पन्हा असा किताब दिलेला होता. रामचंद्रपंत अमात्यांनी आज्ञापत्राचं विभाजन एकूण 9 प्रकरणांमध्ये केलेलं आहे. पहिल्या प्रकरणामध्ये स्वराज्याची स्थापना याबद्दलची माहिती आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये स्वराज्याचं रक्षण, म्हणजे याच्यामध्ये संभाजी महाराजांबद्दलची माहिती आपल्याला अभ्यासायला मिळते. तिसरं प्रकरण आहे ते म्हणजे धार्मिक बाबतीत राजाचं कर्तव्य काय आहे याची माहिती देणार आहे. चौथं प्रकरण आहे राजाची जी विविध कर्तव्य आहेत त्या कर्तव्यांची माहिती देणारं चौथं प्रकरण आहे. 5वं प्रकरण आहे ते सावकार आणि व्यापारी यांच्याबद्दलची माहिती देणारं. व्यापाऱ्यांबद्दलची माहिती देताना रामचंद्र पंतांनी भारतीय
लोकांना सावध केलेलं आहे की फक्त व्यापारासाठी हे व्यापारी आलेले नसून त्यांचा भविष्यातील हेतू मात्र धूर्त आहे. इंग्रजांच्या बाबतीत त्यांनी इथल्या लोकांना सावध केलेलं होतं. इंग्रज हे व्यापार करत करत आपले हातपाय भारतामध्ये पसरू शकतात किंवा इथल्या प्रजेला इंग्रज हे तापदायक ठरू शकतात. इंग्रज इथल्या प्रशासनामध्ये किंवा इथं राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करू शकतात. यासाठी त्यांनी सावध केलेलं आहे भारतीय जनतेला. आणि पुढे भविष्यात आपल्याला तसं पाहायलाही मिळालेलं आहे की इंग्रजांनी इथं सुरुवातीला व्यापाराच्या माध्यमातून वखारी स्थापन केल्या. त्या वखारींच्या रक्षणासाठी पुन्हा सैन्य उभं केलं. या सैन्यातून त्यांनी पुन्हा तैनाती फौज काढली. या तैनाती फौजेच्या माध्यमातून इथल्या भारतीय राजांना मदत करणं असेल आणि त्या मदतीच्या माध्यमातून पुन्हा इथं काही गावं किंवा जहागिरी मिळवणं असेल, वखारींसाठी काही सवलती मिळवणं असेल, अशा माध्यमातून त्यांनी इथं आपलं प्रशासनामध्ये महत्त्व वाढवायला सुरुवात केली. आणि पुढे मग प्लासीचं युद्ध आणि बक्सारच्या युद्धानंतर इंग्रजांनी आपलं राज्य इथं स्थापन केलं आणि पुढची 150 वर्ष भारताला मग इंग्रजांच्या गुलामगिरीत जावं लागलं. यानंतर पुढचं प्रकरण आहे सभासद बखरीमधलं 7वं प्रकरण. त्याच्यामध्ये महसूल आणि भूमिदान याची माहिती आपल्याला अभ्यासायला मिळते. म्हणजे तेव्हा जमीन महसूल कसा ठरवला जायचा, जमिनीचं मोजमाप कसं केलं जायचं किंवा भूमिदान म्हणजे काय याच्याबद्दलची माहिती आपल्याला या ग्रंथात मिळते. 8वं प्रकरण आहे ते म्हणजे गडकोट किंवा किल्ले, दुर्ग यांची माहिती देणार आहे. या प्रकरणामध्ये अतिशय बारीक बारीक गोष्टींवर सुद्धा चर्चा केलेली आहे. गडकोटांची बांधणी कशी करावी, बांधणी करत असताना कशा पद्धतीनं जागेची निवड करावी, बांधकाम कसं करावं, बांधलेले जे किल्ले आहेत त्यांची निगा कशी राखावी, दुरुस्त्या कशा कराव्यात, किल्ल्यावरचे जे अधिकारी आहेत सबनीस, हवालदार, कारखानीस किंवा तटरक्षक यांच्यासाठीचे नियम काय असावे, दर 5 वर्षांनी त्यांच्या बदल्या का कराव्यात, किल्ल्याचे स्वच्छतेचं नियोजन कसं असावं, किल्ल्यावरच्या सांडपाण्याचं नियोजन कसं असावं, किल्ल्यावरच्या कचऱ्याचं व्यवस्थापन कसं असावं, पाण्याचं जे नियोजन आहे, पिण्याचं पाणी असेल, वापरण्याचं पाणी असेल, त्याचं नियोजन कसं असावं, किल्ल्याच्या संरक्षणाचं नियोजन कसं असावं याची सविस्तर माहिती या 8व्या प्रकरणामध्ये दिलेली आहे. आणि 9वं प्रकरण आहे ते म्हणजे आरमार, ज्याचं आरमार त्याची समुद्रावरती सत्ता. त्याप्रमाणे आरमाराची बांधणी कशी असावी, आरमाराबद्दलची सविस्तर माहिती त्यांनी या प्रकरणामध्ये दिलेली आहे. आरमार कसं असावं, आरमाराचं महत्त्व काय आहे, हे सगळं त्यांनी सविस्तरपणे याच्यामध्ये दिलेलं आहे. किंवा आरमारासाठी लागणारी जी काही जहाजं आहेत ती कोणत्या लाकडापासून निर्माण करावीत, आरमाराचे नियम काय असावेत, किंवा ज्या लाकडांपासून जहाजं निर्माण करतोय त्यासाठी जे लाकूड वापरतोय, त्यासाठी जी झाडं तोडतोय त्याचं नियोजन कसं असावं, ही सगळी सविस्तर माहिती या आज्ञापत्रामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळते. यानंतरची जी बखर आहे ती चिटणीस बखर आहे. मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिलेली ही चिटणीस बखर आहे. या बखरीमध्ये एकूण 7 प्रकरणं आहेत. छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास या बखरीमध्ये आपल्याला अभ्यासता येतो. यानंतर पुढची 4थी बखर आहे ती म्हणजे चित्रगुप्त बखर. चित्रगुप्त बखर ही रघुनाथ यादव चित्रे यांनी लिहिलेली आहे आणि याच्यामध्ये सुद्धा त्या काळचा सविस्तर इतिहास आपल्याला अभ्यासायला मिळतो. यानंतरची बखर आहे ती म्हणजे 91 कलमी बखर. दत्ताजी त्र्यंबक वाकेनवीस यांनी ही बखर लिहिली. याला वाकेनवीस बखर असं सुद्धा म्हणतात. मालोजी राजांपासून तर शिवाजी महाराजांपर्यंतचा इतिहास या बखरीमध्ये आपल्याला अभ्यासायला मिळतो. यानंतर संभाजी महाराजांची बखर ही एक बखर आपल्याला मराठी दरबाराचं महत्त्वपूर्ण साधन म्हणून उपयुक्त आहे. मल्हार रामराव चिटणीसांनी ही बखर लिहिलेली आहे. याच्यामध्ये संभाजी महाराजांच्या आयुष्यातील औरंगजेबाबरोबरचा संघर्ष आपल्याला अभ्यासायला मिळतो. तसेच औरंगजेबाचा बंडखोर राजपुत्र अकबर याचा आणि संभाजी महाराजांचा संबंधही आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायला मिळतो. यानंतर आहे ते म्हणजे राजाराम महाराजांची बखर. ही बखर मल्हार रामराव चिटणीसांनी लिहिलेली आहे आणि राजाराम महाराजांच्या आयुष्यातील एकंदर सगळा इतिहास आपल्याला या बखरीमध्ये अभ्यासता येतो.
रायगडाला पडलेला वेढा, राजाराम महाराजांची त्यातून सुटका, राजाराम महाराजांचं दक्षिणेतील जिंजी या किल्ल्याकडे झालेलं प्रयाण, किंवा या जिंजीच्या किल्ल्याला जुल्फिकार खानाने दिलेला वेढा, हे सगळं आपल्याला राजाराम बखरीमध्ये अभ्यासायला मिळतं. पुढची बखर आहे ती म्हणजे दलपतराय बखर. या बखरीचं विशेष असं आहे, दलपतराय हा शिवाजी महाराजांचा विरोधक होता, तरीही त्याने शिवाजी महाराजांबद्दल लिहिलेली ही जी बखर आहे याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल त्याने केलेलं वर्णन आहे, आणि एका विरोधकानं लिहिलेली बखर असल्यामुळं ती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन आहे. पुढची बखर आहे ती म्हणजे छोटी बखर. बाळाजी जनार्दन मोडक यांनी ही बखर लिहिलेली आहे, आणि ह्या काव्य इतिहास आहे, म्हणजे काव्यात्मक स्वरूपामध्ये लिहिलेली ही बखर आहे. अशा पद्धतीने या विविध बखरी मोगल आणि मराठे यांचा संबंध, मोगल आणि आदिलशाही यांचा संबंध, मराठ्यांचं जे काही प्रशासन आहे, मराठ्यांनी स्वराज्य निर्माण करत असताना जो काही संघर्ष केला त्या संघर्षाची, युद्धाची माहिती आपल्याला या बखरींमधून मिळते. म्हणजे त्या काळचं सामाजिक, आर्थिक, धार्मिक किंवा राजकीय जीवन आपल्याला अभ्यासता येतं. गडकोटांसारखा अतिशय महत्त्वाचा विषय बखरींच्या माध्यमातून अभ्यासता येतो. तसंच आरमार हे किती महत्त्वाचं होतं. आरमाराच्या साह्यानेच जंजिऱ्याच्या सिद्धीला प्रत्युत्तर देता आलं होतं. आरमाराच्या साह्यानेच समुद्रावरचे जे काही हे व्यापारी आहेत, जे प्रशासनामध्ये ढवळाढवळ करत होते, त्यांना प्रत्युत्तर देता आलं होतं. त्यामुळं गडकोट कसे असावेत, आरमार कसे असावेत याचाही एक उत्तम अभ्यास आपल्याला या बखरींच्या माध्यमातून करता येतो. म्हणजे फारसी आणि तुर्की, अरबी भाषेतील साधनं आणि त्याचबरोबर मराठी भाषेतील साधनं यांचा विचार किंवा यांचा अभ्यास आपण आजच्या या तासामध्ये केलेला आहे. अजून जी काही वाङ्मयीन साधनं मुघल भारताचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहेत त्याची चर्चा आपण पुढच्या तासामध्ये करूयात.